लहान मुलांचं मन समजून घेऊन त्यांची जडणघडण कशी करावी, त्यांच्यावर संस्कार कसे करावेत हे सांगणारी एक लहानशी पण अर्थपूर्ण अशी गोष्ट मध्यंतरी सोशल मीडियावरती वाचनात आली. साधारण 30च्या आसपासचं एक जोडपं आणि त्यांचा 5 ते 6 वर्षाचा छोटासा मुलगा असं एक लहानसं त्रिकोणी कुटुंब शहरामध्ये राहत होतं. आई गृहिणी होती तर वडील IT मध्ये नोकरी करायचे. कामाच्या प्रचंड व्यापामुळे वडील सकाळी लवकर घराबाहेर पडायचे आणि उशिरा घरी यायचे. स्वाभाविकच त्या छोट्याशा मुलाला वडिलांचा फारसा सहवास मिळायचाच नाही. नुकतंच ते कुटुंब एका नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झालं होतं. भिंतींना दिलेल्या रंगाचा वास अजून देखील ताजाच होता. एके दिवशी त्या लहान मुलानं आपल्या बालबुद्धीला अनुसरून रंगीत पेन्सिलनं घरातील भिंतीवर चित्र काढण्याचा प्रयोग केला. आधी जमतील तशा रेघोट्या मारल्या, मग आपले बाबांविषयी प्रेम व्यक्त करणारा संदेश त्या भिंतीवरती लिहिला. रात्री उशिरा दमून भागून वडील घरी आले तर घराच्या भिंतीवरती मुलानं केलेली करामत दिसली. एकीकडे खराब झालेल्या भिंतीमुळं वडील प्रचंड चिडले होते, तर दुसरीकडे मुलानं आपल्याबद्दल व्यक्त केलेलं प्रेम बघून हळवेही झाले होते. मुलगा केव्हाच झोपी गेला होता. आता भिंतीला परत रंगवण्याचा खर्च तर होणारच होता, पण इथून पुढे परत असा प्रकार घडू नये म्हणून काहीतरी करणं हे गरजेचंच होतं. आणि त्यासाठी आता वडिलांकडे 2 पर्याय होते. पहिला म्हणजे सकाळी उठल्यानंतर मुलाला रागवायचं, जेणेकरून त्याच्या मनामध्ये जरब निर्माण होईल आणि तो पुन्हा असा प्रकार करणार नाही. आणि दुसरा उपाय म्हणजे त्याला गोड बोलून प्रेमाने समजावून सांगायचं, जेणेकरून तो कदाचित समजेल आणि पुन्हा असे वागणार नाही. वडिलांनी त्यांच्या मित्रांच्या नातेवाईकांच्या कडे देखील लहान मुलं असा प्रकार करतात हे पाहिलं होतं, ऐकलं होतं. ज्यांच्या घरी लहान मुलांना रागावलं होतं त्या घरी लहान मुले तेवढ्यापुरते थांबली, पण पुन्हा काही दिवसांनी तोच प्रकार करू लागली, भिंती खराब करू लागली. आणि ज्यांच्या घरी लहान मुलांना प्रेमाने गोड बोलून समजावण्याचा प्रयत्न केला गेला होता त्या घरामध्ये आजची मुलं ऐकतच नाहीत, ती तशीच वागतात असे सूर होते. तेव्हा आता आपण हा प्रकार कसा हाताळायचा असा विचार करत वडील झोपी गेले. दुसऱ्या दिवशी वडिलांनी आपल्या मुलाला बोलावलं. सर्वात प्रथम न रागवता त्यांनी मुलाचं कौतुक केलं. ते म्हणाले, बाळा, सगळ्यात प्रथम तू माझ्यासाठी जे चित्र काढलं आहेस, माझ्या प्रेमापोटी जो संदेश लिहिला आहेस, त्यासाठी थँक्यू सो मच. तू एवढं सुंदर चित्र काढू शकतोस हे मला माहीतच नव्हतं. पण बाळा, तू माझ्यासाठी इतकी सुंदर चित्र घरातील भिंतीवरती काढणार, माझ्यासाठी सुंदर संदेश या घरातल्या भिंतीवरती लिहिणार, पण मी तर दिवसभर ऑफिसमध्ये असतो ना, तेव्हा त्या ठिकाणी मी तुझी ही चित्र कशी बघणार, हे संदेश कसे वाचणार? ही घरातली भिंत मी थोडीच ऑफिसला घेऊन जाऊ शकतो. त्यापेक्षा मी तुला मोठी चित्रकलेची वही आणून देतो, त्यामध्ये तू भरपूर चित्र काढ, मग मी ती चित्र माझ्या ऑफिसच्या डेस्कवर लावू शकेन. ती वही संपली की मी तुला अजून नवीन वह्या आणून देईन, अजून रंग पेन्सिल्स आणून देईन, मग तुला भरपूर चित्र काढता येतील आणि मला देखील ती चित्र माझ्या ऑफिसमधील डेस्कवरती लावता येतील आणि पाहता येतील. तेव्हा आता इथून पुढे या घरातल्या भिंतींवर चित्र काढण्यापेक्षा ही सगळी छान छान चित्र तू आता त्या चित्रकलेच्या वहीत काढ. मुलाला हे बाबांचं म्हणणं लगेच पटलं. न रागवता न ओरडता वडिलांनी आपल्या मुलाला त्याच्या कलेसाठी प्रोत्साहनच दिलं आणि घरातील भिंती पुन्हा कधीही खराब होणार नाहीत याची काळजी देखील घेतली. लहान मुलांच्या मनाची जडणघडण करत असताना, त्यांच्यावर संस्कार करत असताना प्रत्येक वेळेला बालमानसशास्त्राचा अगदी सखोल आणि गंभीरपणे अभ्यास करण्याची गरज नसते. कित्येकदा केवळ लहान मुलांचे मन समजून घेऊन केलेले छोटेसे प्रयत्न देखील खूप छान बदल घडवून आणू शकतात.